वा, का मस्त बनवलं सर. आपण अरे हा, राईट. तर आम्ही भेंडीची भाजी आणि ज्वारीची भाकरी कशी बनवली ते दाखवतो. तर आत्ता भाकरी आणि भाजी दोन्ही करायला घेऊया. ओके, इकडे आहे कॅमेरा. भेंडी कापलेली, त्यावर गार्निशिंग साठी कोथिंबीर ऑलरेडी कापले. आमचा आहे मसाल्यांचा बाव. हे आहे भाकरीचं प्रकरण सगळं. कांदा कापलेला आहे, लसूण, कढीपत्ता, मिरची आणि वरून थोडी साखर आपण टाकू तेव्हा. त्याचं काही काम नाही. आणि हे माझं पोलपाट आणि घ्यायचं भाकरीज पोळीज आणि ही भाकरीचा डो आणि हे पाणी वरती टाकायसाठी पुढे कोण ठेवायला तर करायला पटपट. तेल टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. मोहरीला तडतडू दे. अजूनही तडतड. लसूण जायगा. हाताने नको ना. हो हो, हाताने पटपट. वेळ नाही काही एवढा. थोडंसं एक कांदा टाकायचं आहे. कांद्याने कसं मस्त एकदम. Now you know, जेव्हा एक प्रो जेवण बनवतो आणि जेव्हा एक अनप्रो जेवण बनवतो. एक प्रो मागे झोपलाय तो दिसला आता जस्ट. So ह्याला मस्त कांद्याला परतून घेऊया. मला भेंडीची भाजी खूप आवडते. म्हणून आज तू भेंडी सारखा ड्रेस घालून आलीस का भेंडी. अब ये परत रहा है तडतडन. अभी भेंडी डालने का वेळ आली आहे. उडवू नको. सारे सारे आय एम सारे अरे सारे. मिक्स केलं जात आहे मस्त पैकी. हा, मी आता फुल घामात आहे कारण खूप गरम होत आहे. So आता भेंडीची भाजी होते. आता आपण घेऊया भाकरी करायला. भेंडीची भाजी होत राहील. ठीक आहे. ये लगा अपना गैस. अपने डॉफ शॅम्पू नाही, साबण. साबण नाही. छे. मी काही कोंबट पाणी बिंबट पाणी घेत नसते. मी मस्त आपलं नळाचं पाणी घेते, फिल्टरचं. नळाचंच पाणी कोमट करतात. पण मी नाही करत भाकरी करायला, कारण की मी जसं बोलले तसं आय ट्रीट भाकरी ऍज अ पोलिंग. आपण जसं पोळ्यांना दोन्हीकडून पीठ लावतो तशी मी दोन्हीकडून पीठ लावते. तोपर्यंत भाजी फसफसते. Yes, आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याच्यात. भाजीमध्ये मीठ टाकायचं. तो आपण ह्या गॅसला गरम करू देऊया. तोपर्यंत आपण भाकरी बनवून घेऊया. सो आम्ही जास्ती जेवण बनवत नाही, अगदी मोजकं बनवतो, कारण आम्ही डाएटवर आहोत ना. आहोत. तो माझी दीड भाकरी आणि त्याची 2 किंवा 2.5 भात, एवढंच, जादा नाही. हा, आम्ही एवढंच खातो. आणि मुळात म्हणजे भाकरी खूप सुंदर प्रकार आहे. पोळीपेक्षा आम्हाला भाकरी आवडते, त्यामुळे आम्ही भाकऱ्या खातो जास्त. ते सुद्धा आता सध्या कमी केले आहे. ती भाकरी एकाच बाजूने फुगते. आणि हा छोटासा फॅन ब्रेक, कारण किचन मध्ये खूप गरम होत आहे. काय ग, मी मीठ टाकलं होतं. आम्ही लावतो आमच्या भाकऱ्यांना तूप, कारण तूप लावल्यावरती संध्याकाळपर्यंत या भाकऱ्या मस्त राहतात. शक्यतो सकाळीच खाल्ल्या पाहिजेत वेळेत. पण जर उशीर झाला काही कारणाने तर संध्याकाळपर्यंत त्या भाकऱ्या टिकाव्यात, म्हणून हे तूप लावणं अतिशय गरजेचं आहे.
भेंडीच्या भाजीत साखर भुरकली जात आहे. खूप थोडी, खूप नक्की का? खूप थोडी. आणि अरे तू बनवतेस तर त्याच्यात गोडवा असेलच. जाऊ दे कोथिंबीर जाऊ दे. hang झालं. ह्या पद्धतीने भाकरी फुगली होती पण मधून त्याच्या भोग पडल्या आणि त्यातनं दूर निघायला लागले, त्यामुळे ती फुगता फुगली मस्त फुगलेली आहे भाकरी. मसुराचं वरण सकाळीच तयार होतं, म्हटलं जेवणात तेही घ्यावं. हा. अरे अजून इकडेच जा. ज्वारीची भाकरी आणि भेंडीची भाजी करा. चला. बेरिंग का सोडते यारी. बर आता स्टूलवर उभी राहा जरा. यार कळेल लोकांना माझी हाईट छोटी आहे, ठीक आहे ना, माहिती सगळ्यांना. त्याचा प्रॉब्लेम नाहीये, दिसली तर पाहिजेस. माझ्यावर छान लाईट येतोय, तुझ्यावरच येतोय. आता आला बघ. मी असाच बोलेन, बोल. मी सगळ्यांशी असाच बोलेन.